नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्याच्या आजच्या भागात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, बालरंग या कार्यक्रमात आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोल्हे नंबर 1 तालुका लांजा जिल्हा रत्नागिरीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आजच्या इंद्रधनुष्यामध्ये ऐकूया ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या कोल्हे शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला हा विविध रंगी कार्यक्रम. नमस्कार बालमित्रांनो, आजच्या बालरंग कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोल्हे नंबर 1 तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी शाळेचे विद्यार्थी. कोल्हे गाव निसर्गाच्या कुशीत अति दुर्गम भागातील आहे. गावाला इतिहासाची पार्श्वभूमी आहे, कारण रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर कोल्हे गाव आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमच्या गावच्या विविध परंपरा आणि संस्कृतीमुळे वेगवेगळ्या कला मुलांना अवगत आहेत. त्याच कला हे विद्यार्थी आज सादर करणार आहेत आजच्या बालरंग कार्यक्रमातून. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया गणरायाची आराधना करून, कारण शुभकार्याची सुरुवात नेहमी श्री गणेशाच्या आशीर्वादानेच व्हायला हवी, हो ना? ऐका तर गौरीच्या नंदना.
आपल्या प्रत्येकाच्या गावात विविध परंपरा आहेत. हा पारंपरिक वारसा आपण विविध प्रकारे जपतो. कोल्दे गावचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन, त्याच्याविषयीच्या भावना या मुलांच्या मनात कशा दाटून येत आहेत ऐकूया या भक्तिगीतातून. प्रगटला देव याच भुवरी. प्रगटला देवा तू याच भुवरी, संकट समाई उभा ठाई ठाई ओ, कोल्दे गावी बसला या सजून, देव माझा मल्लिकार्जुन स्वयं, कोल्दे गावी बसला या सजून, देव माझा मल्लिकार्जुन स्वयं, कोल्दे गावी बसला या सजून, देव माझा मल्लिकार्जुन स्वयं, कोल्दे गावी बसला या सजून, देव माझा मल्लिकार्जुन स्वयं. अगातही लीला तुझी कळली नाही कोणा, गो मातेने तुझं पाजिला तुफाना, गो मातेने तुझा पाजिला तुफाना, गो मातेने तुझा पाजिला तुफाना, गुराखी पाण्यागत से आवर्जून, येथे प्रगटला देव मल्लिकार्जुन स्वयं, कोल्दे गावी बसला या सजून, देव माझा मल्लिकार्जुन स्वयं, कोल्दे गावी बसला या सजून, देव माझा मल्लिकार्जुन स्वयं. सदा संग तुझ्या सोबती, गलत राहू दे प्राणाची ज्योती, गलत राहू दे प्राणाची ज्योती, गलत राहू दे प्राणाची ज्योती, कृपा दिसे तुझे चराचरातून, देव माझा मल्लिकार्जुन स्वयं, कोल्दे गावी बसला या सजून, देव माझा मल्लिकार्जुन स्वयं, कोल्दे गावी बसला या सजून, देव माझा मल्लिकार्जुन स्वयं, कोल्दे गावी बसला या सजून, देव माझा झाशीची राणी लक्ष्मीबाई आमच्या कोल्दे गावातील प्रत्येकाच्या हृदयातील रणरागिणी. स्वातंत्र्य सम्राट अवघ्या 22व्या वर्षी कर्तृत्व गाजवून इंग्रजांशी 2 हात करून लढली. तिची शौर्यगाथा ऐकवत आहेत लढली रणांगणी या गीतातून. लढली रणांगणी झाशीची मर्दानी, प्रणाम करीते माझ्या झाशी चरणी, प्रणाम करीते माझ्या झाशी चरणी, रणांगणी झाशीची मर्दानी, प्रणाम करीते
कोल्दे नंबर 1 शाळेचे विद्यार्थी कुठेच कमी पडायचे नाही ही त्यांना मिळालेली शिकवण. गुरुजन आणि पालक यांनी दिलेली ही शिकवण मनीध्यानी ठेवून नेहमी प्रयत्न करत राहतात. कविता कशी लिहायची हेच समजत नव्हते त्यांना, पण आत्ता हे विद्यार्थी कविता करू लागलेत बरं का. काय म्हणता, ऐकायची आहे? चला तर मग ऐका त्यांच्या कविता. सर्वात आधी ऐका शाळेला जाऊया. चला चला शाळेला जाऊया, चला चला शाळेला जाऊया, भरभर अभ्यास करूया, मराठी इंग्रजी भरभर वाचूया, मराठी इंग्रजी भरभर वाचूया, गणिते सारेच पटपट सोडवूया, परिसर अभ्यास सहज सोपा, परिसर अभ्यास सहज सोपा, झाडावर टांगला सुगरणीचा खोपा, भूगोल विषय शिकण्यास चांगला, भूगोल विषय शिकण्यास चांगला, भिंतीवर बाहेरी नकाशा टांगला, कलाकार या विषय खूपच भारी, कलाकार या विषय खूपच भारी, चित्रकलेत हुशार मुलंच सारी, शारीरिक शिक्षण म्हणजे भारी दंगा, शारीरिक शिक्षण म्हणजे भारी दंगा, कोल्दे नंबरच्या मुलांशी घेऊ नका पंगा. ऐकलीत ना कविता? काय म्हणालात? पंगा घेऊ नका म्हणतात. अहो खरंच आहे, ही मुलं काय करतील ते सांगता येत नाही. काय केलंय? अहो त्यांनी गणित प्रयोगशाळा तयार केले. आहात कुठे? कशी? त्याबद्दल सांगणारी ही कविताच ऐका ना. आमची गणित प्रयोगशाळा. काय सांगू तुम्हाला, भारीच आमची गणित प्रयोगशाळा. अंकांची संख्यांची भरली जत्रा, अंकांची संख्यांची भरली जत्रा, गणित क्रियेवर पडली बरोबर मात्रा, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, साऱ्याच गणिती क्रिया आमच्यावर उदार, चढता उतरता क्रम लावतो, लहान मोठा पटकन ओळखतो, चढता उतरता क्रम लावतो, लहान मोठा पटकन ओळखतो, एकक दशक शतक हजार, देतो हिशोब नसतो नकार, घड्याळ वाजतो पटकन, ओळखतो संख्या झटकन, घड्याळ वाजतो पटकन, ओळखतो संख्या झटकन, विस्तारित संख्या निघते हळूच, विस्तारित संख्या निघते हळूच, लगेच संख्या बेरीज तयार करूच, पाड्यांचं काय घेऊन बसलात, पसरून ठेवले संख्यांची परात, अहो पाड्यांचं काय घेऊन बसलात, पसरून ठेवले संख्यांची परात, संख्येत संख्या मिळवत जाऊ, बेरीज गुणाकार पक्का करू, अशी आमची गणित प्रयोगशाळा, लावी आम्हा सर्वांनाच लळा, अशी आमची गणित प्रयोगशाळा, लावी आम्हा सर्वांनाच लळा. आमच्या गणित प्रयोगशाळेत गणिती कोडी पण तयार आहेत बरं का. भौमितिक आकार ओळखण्यासाठी आम्ही कोडेयुक्त एक कविता केली आहे. ऐका हा कशी आहे ते. सांगा सांगा चटकन वेळ लावू नका, सांगा सांगा चटकन वेळ लावू नका, कोडे आमचे ऐकून दूर पळू नका, समानंतर ठेवून काढतो चार रेषा, समानंतर ठेवून काढतो चार रेषा, कोपरे चार घेऊन म्हणे काटकोनात बसा. चौरस. गोड गोड लाडू कसा मी काढू, गोड गोड लाडू कसा मी काढू, गरगळत जाता कसाही वाढू. वर्तुळ. तीन तिगाड काम बिगाड, तीन तिगाड काम बिगाड, एकमेकींना धरून करू त्रिकार. त्रिकोण. छोट्या दोघी समोर मोठ्या दोघी समोर, छोट्या दोघी समोर मोठ्या दोघी समोर, काटकोनात मारतात गप्पा, चौकोनी कुटुंबाचा द्यावर शिक्का. आयत. गणिताप्रमाणेच आमचा भाषा विषयही आवडीचाच आहे हां. त्याची तर भारीच गंमत आहे. म्हणी, वाक्प्रचार यांचा वापर करून आम्ही कविता करतो. आश्चर्य वाटलं ना? त्यातीलच म्हणी, वाक्प्रचार यांच्यावर आधारित ही कविता ऐका. सारे कळते हा बहाणा कशाला, सारे कळते हा बहाणा कशाला, पुढच्या ठेच मागचा शहाणा, बळी तो कान पिळी, बळी तो कान पिळी, सत्तेपुढे शहाणपण नाही, रामाच्या पारी वाजे भोंगा, रामाच्या पारी वाजे भोंगा, भरोशाच्या म्हशीला टोनगा, ना कर्त्याचा वार शनिवार, ना कर्त्याचा वार शनिवार, खायला काळ अन भुईला भार, कोल्हा काकडीला राजी, कोल्हा काकडीला राजी, बसतान बसतान बाताच मारी, देशोदेशी दवंडी पिटली, देशोदेशी दवंडी पिटली, पण शेवटी गर्वाचे घर खालीच, सुगावा लागता सुसाट पळाला, सुगावा लागता सुसाट पळाला, अतिशाणा त्याचा बैर रिकामा, बुडत्यास काडीचा आधार, बुडत्यास काडीचा आधार, असे नेहमी दिव्याखालीच अंधार, दोघांचे भांडण तिसऱ्याला लाभ, दोघांचे भांडण तिसऱ्याला लाभ,
पदरमोड करत लागली ताप. भान हरपून धरी पाय, भान हरपून धरी पाय, गाढवाला गुळाची चव काय. हरभऱ्याच्या झाडावर चढून बाजी मारली, हरभऱ्याच्या झाडावर चढून बाजी मारली. गोड कौतुक करत स्वतःची शोभा केली. जे न देखी रवी ते देखे कवी, जे न देखे रवी ते देखे कवी. वासरात लंगडी गाय शहाणी, सुळावर चढला तरी हट्टास पेटला, सुळावर चढला तरी हट्टास पेटला. सवड मिळताच कांगावा केला, शपथ घेऊन हाणून पाडला, शपथ घेऊन हाणून पाडला. आवळा देऊन कोवळा काढला. आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर. नाव मिळवले म्हणून लागली कोणाची नजर. उथळ पाण्याला खळखळाट पार, उथळ पाण्याला खळखळाट पार. आज रोग अन उद्या उधार. आई म्हणजे सर्वात जवळची मैत्रीण आणि सर्वांचाच आधार. तिच्याशिवाय कुणाला करमेल का? ऐका या मुलांना आईबद्दल काय वाटतं ते. अगं अगं आई. अगं अगं आई, का करतेस गाई? अगं अगं आई, का करतेस गाई? तुझ्याशिवाय मला मुळी करमतच नाही. तू उठलीस की मला थंडी वाजते, तू उठलीस की मला थंडी वाजते. तुझ्या कुशीविना माझी झोप उडते. पटपट सारी कामे आटपतेस, पटपट सारी कामे आटपतेस. बोट धरून मध्ये शाळेत नेतेस. शाळेची वाट लांब जरी, शाळेची वाट लांब जरी. तुझी सोबत हवी नेहमी. गप्पा मारत चालताना, वाट संपते तुझ्याशी बोलताना. या मुलांची काय बरं गडबड चालली आहे कळत नाही. जाऊन ऐकूया का नेमकं तिकडे काय चाललंय ते. चला पाहूया जाऊन. अरे असे बसून का तुम्ही? किती कचरा पडलाय शाळेच्या परिसरात. चला आपण साफ करूया. आला मोठा सफाई मंत्री सफाई करायला सांगतोय. अरे तो स्वच्छता मॉनिटर आहे, त्याचं कामच आहे ते. हा हा माहिती आहे आम्हाला, तो स्वच्छता मॉनिटर आहे. तू नको आणखी सांगायला, आम्ही नाही सफाई करणार. थांब बसमी, नको भांडू त्यांच्याशी. चल जाऊ आपण सफाई करायला. हो चल, यांना काही सांगण्यात आणि समजावण्यात अर्थच नाही. हा जा जा, आले मोठे आम्हाला ज्ञान शिकवायला. 4 दिवस साफसफाई करतील आणि पुन्हा कंट्रोल आमच्यावर की बसूनच राहतील. अरे सोम, किती नेहमी सर्वांना टाकून बोलतोस. आता तू मला ज्ञानाचा धडा शिकवणार असेल तर मी जातो बाबा इथून. अरे ऐकून तरी घे. अजिबात नको. हा मी निघालो, तू जा त्या स्वच्छ मॉनिटर बरोबर. मला काही ऐकायचंच नाही. अरे ऐक तरी. गेला शेवटी कमालच याची. कोणी चांगलं सांगू नाही तर वाईट, याला ऐकायचंच नसतं कधी. काय करायचं याचं. प्रतीक एकटाच काय बडबडत बसलाय? सोनाली, हा सोम डोक्यावर पडला का ग? काय रे, काय झालं? असं का बोलतोस? तुला काही बोलला का तो? तो मला काहीच बोलला नाही. मी त्याचा खास मित्र आहे. पण तो सागर बरोबर मगाशी जे वागला ते नाही पटले मला. काय झालं? अगं तो सागर सर्वांना सफाई करूया चल असं म्हणाला, तर हा त्याला उलट बोलला आणि तूच जा सफाई करायला असं बोलून त्याला उगीच रागवला. जाऊ दे रे, त्याचा स्वभाव माहीत आहे ना तुला. तू नको लक्ष देऊस. नाही सोनाली, असं करून चालणार नाही. सफाई करायची त्याने काही ऑर्डर दिली नव्हती. सागर पण सफाई करायला सोबत असतो, मग याला राग यायला कशा हवा. अरे त्याला स्वच्छतेचं महत्त्व अजून पटलं नाहीये. ते सागरचं बोलणं तरी कसे पटेल? बरोबर ग, पण त्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवायलाच हवे. काहीतरी करायला हवं. काय करावं बरं? तू विचार कर आणि मला सांग, मी पण तुला मदत करेन. यस सोनाली, मला एक कल्पना सुचली. बघ तुला कशी वाटते ती. कसली कल्पना? ऐक, पण कुणाला सांगू नको, कळलं का? मस्तच आयडिया आहे. चल कामाला लागूया. हा कचरा माझ्याजवळ का कुणी ठेवला आणि कुणी ठेवला रे? आम्हाला काही माहीत नाही. थांबा, आता मी बाईंनाच जाऊन नाव सांगतो. ए सोम, काय झालं रे? बघ ना रे, माझ्या जागावर येतं कोणतरी कचरा टाकले. मला घाण नाही वाटणार का रे? अरे दोस्ता, तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे. म्हणजे तुला म्हणायचंच काय? बघ, तुला स्वतःला स्वच्छता हवी, स्वतःला स्वच्छ राहायला हवे. पण तू स्वच्छता करायला तयार नाहीस. तुला वैयक्तिक स्वच्छता हवी, पण आपल्या वर्गाची शाळेची सफाई करायला तू तयार नाहीस. खरं की नाही? अरे असं कुठं म्हटलं मी? काल मी तुला हेच समजवणार होतो, पण तू ऐकायच्या मूडमध्येच नव्हतास. सोहम, आपल्याला स्वतःला स्वच्छ राहायला आवडतं, तसं शाळेलाही स्वच्छ राहायला आवडणारच ना. शाळा ही घरासारखी एक वास्तू आहे. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, मग शाळा स्वच्छ ठेवायला नको का? आपण ज्या शाळेत दिवसभर शिकतो, वावरतो, ती शाळा स्वच्छ नसेल तर आपले लक्ष कसे अभ्यासात लागेल? सागरला बाईंनी स्वच्छता मॉनिटर बनवले आहे. ते तो शांतपणे सर्वांना स्वच्छतेचं महत्त्व समजावून देतो, म्हणून त्याच्यावर तू रागावू नकोस. ते त्याचं कामच आहे. होय रे, बरोबर आहे तुमचं. माझंच चुकलं. मी सागरची माफी मागतो. आत्ताच कुठे आहे सागर?
मित्रा, मी इथेच आहे. माफी वगैरे मागू नको. तुला तुझी चूक कळली हेच महत्वाचं. नाही रे, खरंच माझं चुकलं. स्वतः स्वच्छ राहण्यासाठी मी प्रयत्न करतो, पण आपल्या परिसरात आपण वावरतो तो परिसर आपण स्वच्छ ठेवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे तुम्ही आज मला शिकवलं. आम्ही नाही, तुझ्या जिगरी दोस्तानेच. आम्ही आपली त्याला मदत केली कचरा आणून तुझ्या जाग्यावर टाकण्याची. त्याबद्दल सॉरी. पण आता हा कचरा उचलून टाकणार कोण? अरे तूच. आता सोहमला स्वच्छतेचं महत्त्व पटलं बरं का. सारे मिळून स्वच्छता गीत पण गात आहेत. तुम्हाला ऐकायचं आहे का? ऐका तर मग. आम्ही विद्यार्थी शाळेचे. आम्ही विद्यार्थी शाळेचे रोज स्वच्छता पाळणार. आम्ही विद्यार्थी शाळेचे रोज स्वच्छता पाळणार. शपथ घेऊन सांगतो शाळा सुंदर ठेवणार. शपथ घेऊन सांगतो शाळा सुंदर ठेवणार. आजच्या बालरंग कार्यक्रमाचे सादरीकरण केले होते जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोल्दे नंबर 1, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी प्रतीक कुंभार, सोहम कुंभार, शुभ्रा सुर्वे, अस्मी कुंभार, सोनाली कुंभार, श्रेयस आगरे, सागर घडशी, अथर्व कुंभार, श्रावणी कुंभार या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी साथ संगत पुढीलप्रमाणे: तबला श्री संदीप लिंगायत, हार्मोनियम श्री अमित तांबे, ढोलकी प्रतीक कुंभार, घुंगूर सोहम कुंभार, टाळ श्रेयस आगरे. आजच्या बालरंग कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि पालकवर्ग यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले होते सौ मृगया मंगेश मोरे यांनी. श्रोतेहो, याबरोबरच इंद्रधनुष्य या कार्यक्रमामधून मी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार. इंद्रधनुष्य